आता राजकारणात जे काय आपण वातावरण बघतोय म्हणजे मतं डबल दिली जात आहेत किंवा मतांचा घोळ जो काय मतदार याद्यांमध्ये, तर त्याबद्दल त्यांचं मत काय आहे हे जाणून घेऊया. सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? काय आहे म्हणजे EVM मशीनवरती आता दोष दिले जातात की त्याचं चुकीचं आहे किंवा ते बॅलरी पेपर त्याच्याबद्दल? नाही, ह्याला आता जे बी काय आहे ते प्रशासकच जबाबदार आहे. पूर्ण आता याद्या तपासून घेणे, बॅलेटवर असून दे ते EVM असून दे. आता ते जनतेनं त्यावर प्रतिक्रिया जनतेनं द्यायला पाहिजे. आपल्याला माझं तर बोलणं काय, जनता ही ठरवणार आता कुणाला मतदान करायचं आणि कुणाला काय करायचं ते जनतेने ठरवायचं. कोण कुठं आहे कोण कुठं आहे दिसत नाही. जी पूर्वी एकत्र होती ती आता सगळे विभागलेत. कोण उभाटामध्ये गेले, कोण एकनाथ शिंदेकडे गेले, कोण भाजपकडनं गेले. आता नवीन नवीन पक्ष भरपूर तयार झाले. आता ह्या कारणामुळंच आता नाही का ते बाहेरचा जे पक्ष आहे असुद्दीन ओवैसी, ते पक्ष इथं आता कोल्हापुरात तिचं पदार्पण व्हायला लागलं आहे. ते ह्या पक्षांच्यामुळं नाही ते एवढं आता मोठं इचलकरंजीला एवढी मोठी सभा झाली असुद्दीन ओवैसी. असुद्दीन ओवैसीचा इथं आपल्या महाराष्ट्रात इथं आपल्या कोल्हापूर जिल्हा असून ते सांगली जिल्ह्यात काडी मात्र काय संबंध नाही आहे का. काडी मात्र हे कशामुळे झालं हे आपल्या इथल्या राजकारणाच्या ह्याच्यामुळे झालेलं आहे सगळं. आता तुमचं काय मत आहे की EVM मशीनवरती तुमचा विश्वास आहे की कसं? नाही, EVM मशीनवर आपला विश्वास आहेच की. अगर प्रशासनानं ज्या पद्धतीने काय आपल्याला मतदान करायला EVM मशीन आहे ना, हे आता योग्यच आहे. कुठं आता सगळीकडे आता भारतात चालूच आहे की. भारतात सगळे EVM मशीन बॅलेट पेपर कुठंच नाही. तर जिथे तिथं आता प्रत्येक ठिकाणी आता इकडं आता केरळला काँग्रेस आलं, तिथं आता भाजप आलं. आता हे कुणाला दोष EVMला दोष देऊन फायदा नाही. ह्या आपल्याच हातात आहे. आपण काय कुणाला मतदान करायचं काय. आता आपला योग्य आपल्याला उमेदवार पाहिजे. त्यासाठी आपण चांगला प्रयत्न करून आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल हे आपण बघून लोकप्रतिनिधी निवडून आणायचं. मग आता 2 दिवसापूर्वी असं सांगितलं गेलं की 6 महिने जरी थांबायला लागलं तरी मतदार याद्या व्यवस्थित होईपर्यंत थांबायचं, मगच निवडणुका होतील. तर तुमचं काय मत आहे? नाही, मग अजूनपर्यंत काय प्रशासक काय झोपलेलं का काय? हां, किती आता 1 वर्ष चाललेच की. आता 5 वर्ष तर आपली गेलीच. 1 वर्ष चालले, त्यांनी पूर्ण तयार करून ठेवायला पाहिजे. बाबा 5 वर्ष पूर्ण आता ह्या एंडला 25 एंडला 5 वर्ष पूर्ण होतात. ह्याच्या अगोदर प्रशासन सगळी तयारी करून ठेवायला पाहिजे. काय वरना ऑर्डर्स पण तुम्ही इथं बघत बसणार. त्यांनी विचारपूस करायला पाहिजे वरती राज्य सरकारला. मग आता जर तुम्ही आता नरड्यापर्यंत आल्यानंतर मग तुम्ही सगळी इथनं तयारी करणार होय. मग अनेक 6 महिने कशाला, मग अनेक 5 वर्ष थांबायचे. 2030ला घेऊया. नाही आता चांगलं आता प्रशासक आता चांगलं आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आता मंजू लक्ष्मी आता आयुक्त आहेत. त्यांच्यामुळे चांगला कारभार चालूच आहे की. आता जिथं तिथं नाही काय कामं व्यवस्थित चालू आहेत. 5 वर्षाचं काय नगरसेवकची काय आपल्याला गरज भासलेली काय नाही. चांगला आहे प्रशासक, करायला कामं चांगली करून दे. म्हणजे आता जे काय म्हटलं जातं की बँकेला आधार कार्ड लिंक करा, मग ते लाडकी बहीण आली मग त्याला आधार कार्ड लिंक करा, सगळ्याला आधार कार्ड लिंक केलं. तर आता मतदान कार्ड आणि आधार कार्ड यांचा संपर्क आला तर आता कसं होतंय की एका घरातून 4-4 मतं एकाच माणसाच्या नावावर सुद्धा जाऊ शकतात. मुलग्याचं वय वडिलांपेक्षा जास्त दाखवलं जाते. मग याबद्दल तुमचं काय मत आहे? आधार कार्ड जर का केलं लिंक तर एका नीट होऊ शकतं ना? नाही, एक नंबर आधार कार्ड लिंक झाली, 1 नंबर आहे ते. मग इकडे तिकडे कुठं जायचा मार्गच नाही वर तो परफेक्ट आहे अगदी. आणि लाडकी बहीण जसं आता नाही का आता ह्यांच्यातल्याच आता पुढाऱ्याने आपली नावं 100, 200, 300 नावं बोगस लावलेले आहेत आणि पैसे खात बसलेले आहेत घरात. त्याचं काय आहे ते आधार लिंक केलेलं तर ते पण बरंच आहे, काय अडचण नाही, काय नाही. तर आता हे म्हणतात की निवडणुका झाल्या नाहीत तर आपल्यावरती काय परिणाम होईल सामान्य लोकांवर? निवडणुका कोणत्या निवडणुका म्हणजे तुम्ही संस्थेच्या निवडणुका म्हणाला काय परिणाम होणार नाही, काय नाही. जसं चाललेलं आहे ते अगदी चांगलं सुरळीत चाललेलं आहे. काही गरज नाही निवडणुका घ्या आणि हे घ्या. आता कसं जिथं तिथं नाही का आर्थिक प्रश्न फक्त पहिला आर्थिक असतं. माणसाला जनतेनं नाही का ती पूर्ण नाही का डबऱ्यात घालल्यात. ही कुठली लोकप्रतिनिधी आता 27 ते 27.5 हजारचा मतदारसंघ 4 वार्ड. आता पूर्वी कसं होतं 1 होतं 6-6.5 हजार मतदान होतं. आता 4 वार्डामध्ये जवळजवळ नाही का 40-50 उमेदवार आहेत तिथं. आणि ह्यातले प्रत्येक जे मतदार आहेत आपले ते आता योग्य कसा माणूस निवडून द्यायचा ते आता जनतेने ठरवलं पाहिजे. तुमचंही यावर काय मत आहे ते आणि नक्की कळवा. मी सई कुलकर्णी, कॅमेरामन केतनसह. पाहत रहा तारा न्यूज.